तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा की जेव्हा मला देवाचं वचन मिळत आहे, देव माझ्याशी बोलतो, तुम्ही समजा घरी वाचत असताना, शास्त्र वाचत असताना, गीत गात असताना म्हणा, किंवा तुम्ही विचार करत असताना तुम्हाला एखादी गोष्ट देव सुचवतो, ह्या गोष्टी कशा जतन करून ठेवायच्या. एकदा माग एकाने उदाहरण दिलं होतं की तुम्ही हायवेच्या बाजूला कधी कधी आपल्या गावाकडे वगैरे एक झाड असतं मोठं आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याचे पानं गळतात आणि पडतात. मग तिथून जेव्हा बस जोराने निघून जाते तेव्हा काय होतं, तुम्ही पाहिलं असं ते तेव्हा कल्पना करा, ते सारे पानं जे खळबळून उठतात येतं जमिनीवरून आणि त्या बसच्या मागे पडतात. पण मग थोडा अंतर गेल्यावर ते हळूहळू पडतात खाली. मग तिकडून एखादी बस आली जोरात, पुन्हा खळबळून उठतात, इकडे येतात, पुन्हा इकडे पडून राहत. असा त्यांचा तो खेळ चालू राहतो. पुष्कळ आध्यात्मिकरितेने आपल्या आपण जे आहोत ख्रिस्ती लोक ते तशा प्रकारचे आहोत. संजीवनाची सभा आली, काय मोठं क्रुसेड झालं, काय मीटिंग ठरवली, खळबळून उठायचं. हो, फार आपल्याला धार्मिक गोष्टीबद्दल एकदम आस्था वाटू लागते, इंटरेस्ट येतो वगैरे. आणि ते होऊन 2 आठवडे गेले, जैसे काहीच चेंज होत नाही, काहीच बदलत नाही, ते जसं आहे तसंच राहतं. नो चेंज. हा आपल्यासाठी हे धोके आहेत. मी तुम्हाला सांगतो, याच्याकडे लक्ष द्यायचं. नुसतं तात्पुरतं असं एक्साइट होऊन खळबळून उठायचं आणि मग पुन्हा जैसे ते उठायचं, याला काहीच अर्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर जो आपला प्राण दिला त्याचं रक्त सांडलं, ते अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी नाही. चढ उतार, कधी इकडं कधी तिकडं, ह्या वाऱ्याने इकडं लोटकाने गेले, तो तिकडून वारा आला, इकडं पडले, याच्यासाठी नाही पिढ्यांना. तर आपल्या पापांपासून आपल्याला वेगळं करण्यासाठी, पूर्ण रीतीने विजय देण्यासाठी आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी